महाराजांचा ज्या घरात जन्म झाला त्या जन्माचे वारस ते, बाकी त्यांचं कारखाना वगैरे काहीच नाही. त्यामुळे शाहू महाराजांचे वंशज, सॉरी त्यामध्ये बायकाचा घेतला संविधानिक घाडगे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. त्यांचं स्वागत. त्यांच्यासोबत राजे अखिलेश सिंह घाडगे यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. राजे वीरेंद्र सिंह घाटगे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. माननीय सौ सुवर्णा शशिकांतजी पाटील, सभापती पंचायत समिती कागल, सुवर्णाताईंना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय रविभाऊच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल. जयंत रावण, उपनगराध्यक्ष कागल नगरपालिका, जयंत रावण. सौ शिवानी विजयसिंह भोसले, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, शिवानीताईंना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. अनिल कुमार हेगडे, सदस्य पंचायत समिती कागल. सौ रंजना बापू अस्वले, सदस्य पंचायत समिती कागल. श्री दीपक मगर, नगरसेवक तथा गटनेता कागल. अरुण गुरव, सभापती शिक्षण समिती कागल नगरपालिका. सौ सारिका बारड, सभापती महिला कल्याण समिती. सौ साधना विष्णू पाटील, नगरसेविका कागल नगरपालिका. श्री सुशांत कालेकर, नगरसेवक कागल नगरपालिका. उमेश सावंत, नगरसेवक कागल नगरपालिका. बाळासाहेब माळी, नगरसेवक कागल नगरपालिका. सौ मेघा गजाननजी माने, नगरसेवक कागल नगरपालिका. आनंदा पसारे, नगरसेवक कागल नगरपालिका. विजय राजगिरे, नगरसेवक मुरगुड नगरपालिका. श्री कृष्णा पाटील, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर. श्री कैलास जाधव, संचालक हमीदवाडा साखर कारखाना. संभाजी फारकटे, सरपंच बोर्डे ग्रामपंचायत व सर्व शाहू ग्रुप कागलचे पदाधिकारी यांचं माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांतराव पाटील या सर्व आणखी शेकडो नावं आहेत. ही सगळी उपस्थित आहेत. प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काही लोकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश तर आपण पाहतोय समरजित घाटगे यांची भाजपमध्ये घर वापसी झालेली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समरजित घाटगे यांनी पक्षप्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळू शकल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केलेला. मात्र आता समरजित घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत. मंत्री चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या या कार्यक्रमानिमित्ताने आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, ज्यांनी मला राजकारणामध्ये सक्रिय केलं, ते आमचे गुरु माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, उपस्थित माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे साहेब, संसद रत्न राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब, उपस्थित माननीय मकरंदजी देशपांडे, उपस्थित माननीय भमसाहेब आणि आमच्यावर प्रवेश केलेले आमचे सर्व सहकारी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आणि आलेले माझे सर्व सहकारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी. कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी. एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते आणि खास करून या कार्यक्रमासाठी दादांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करून माझ्यासाठी एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली. नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेबांची माझी युती माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थी झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युनिफॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती, पण एक एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा नव्हती. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दादा की कुठलंही अकॉमोडेशन, गाडी, शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम तो नंतर 9ला झाला, तरीही सगळी एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत, बाहेर आहेत आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि मी मीडियामध्ये जे बाईट दिले आहेत या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत. आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे. आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय. माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची. आणि त्याच्यामुळं मला आता वाटते की त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू. धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता काम करायची आम्हाला संधी मिळते. त्यासाठी मी परत सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी चव्हाण साहेब दादांना शब्द देतो की जे काही जबाबदारी असेल, जे काही आपलं सांगणं असेल त्याप्रमाणे आपण काम करू. आणि परत मला आपण पक्षामध्ये आणण्याची संधी दिली त्यासाठी मी परत आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद राजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि माननीय रवी भाऊंच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे. मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आज खरं तर आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज पुन्हा एकदा राजे समरजीतजी यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो आणि आभारी मानतो. खरं तर गेली वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहता की भारतीय जनता पार्टी एका विचारधारेबरोबर राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून सातत्याने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांअगोदर राजे स्वतः आमच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने या संघटनात्मक कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुळले गेले होते. संघटनात्मक कोल्हापूर, कागल या सगळ्या भागांमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामालाही सुरुवात केली होती आणि त्यामुळे त्यांनी केलेलं काम, त्यावेळच्या काळात संघटनात्मक केलेल्या सर्व त्यावेळच्या काळामध्ये असणाऱ्या जोडण्या असतील याचा मी स्वतःच साक्षीदार आहे. त्यामुळे मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमाने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही गावखेड्यापर्यंत पुढे न्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण हातात हात घालून ज्यावेळेला पुढे कामाला लागू तर नक्कीच हा भाग जो आहे हा अतिशय पोषक असं वातावरण या भागामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी आहे. आणि मला खात्री आहे की राजेंच्या नेतृत्वामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय धनंजयजी, आनंदी सर्व इथे आव्हाडे साहेब असतील आणि त्यांचे सर्व अमल महाडिक असेल, ही सर्व कार्यकर्ते या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिळून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण तिथे संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी जोरात आणि जोमाने कामाला लागूया. पुन्हा एकदा आपले राजे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला, मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या विश्वासाला कुठेही
तडा दिला जाऊ दिला जाणार नाही. पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो. सर्वांनी शांततेत उठायचं आहे. तर आपण पाहतो की कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता धक्का बसलेला आहे, कारण समरजित सिंह घाटगेंनी पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. आता मागे काय झालं हे विसरून पुन्हा कामाला लागायचंय असं यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.